किंवा रत्न किळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावे त्यानं विचार केला जप्या तप्यांच्या सिद्धाच्या स्वप्नात न येणाऱ्या जगाचा बाप किडे खाणाऱ्या पाखराला भेटलाय. कशाला बोलण्यात टाइम घालायचा, याच्याकडे पाहत पाहत मरायचा आणि प्राण सोडा. दर्भाची पेंडी आणली, दर्भ खाली आथरीला आणि दर्भावर जगाचा बाप टाकला. जगाच्या बापाने दर्भावर जटायू टाकला. जगाच्या बापाने, विश्वाचा बाप हे विटेवरचा मालक जटायू दर्भाच्या अंथरुणावर टाकला. लाकडं स्वतः जमा केले, लाकडं स्वतः जमा केले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, ब्रह्मांडाच्या मालकानं जटायूचा अंत्यविधी केला. ब्रह्मांडाच्या मालकाने वैकुंठवासी माधव. पुरावा आहे, गाफील लोकांचा द्यायचा नाही. ज्यांनी परमार्थामध्ये अविरत सेवा केली विटेवरच्या मालकाची, जे परमार्थातले आधारवीर आहेत, त्या लोकांचा पुरावा द्यायचा. ज्यांनी अख्खं जीवन परमार्थात गासले, लोक ती पुरावा मानित असतात, बाकीच्यांचं नसतात मानित पुरावा. पप्पेची माय ऐकायची नाही तर लोक कशी ऐकतील? आहे का नाही? लोक कशा पुरावा ऐकतील? मोठ्यांचा पुरावा असतो. मग काय झालं? लाकडं जमा केली, त्या लाकडावर दर्भ टाकला, दर्भावर जटायूचं प्रेत टाकलं आणि जटायूच्या प्रेतावर पुन्हा दर्भ टाकलं आणि मग लाकडं टाकली. पाणी कोणी पाजलं माहिती? जगाच्या मालकाने. अंगुष्टायो जलवोघ सर्वस्थिताय पवित्रो जायते नाम प्रेत संस्कारेण स्ततवचम यत पुनितो सर्वस्थितो भडाग्नी तत्तल्कपेन आद्यानाम जलवोघाति जायते. भडाग्नी नावाचा अग्नी द्यायच्या अगोदर पाणी पाजतात, त्या अंगठ्यानं पाणी पाजलं. स्वतः भडाग्नी दिला. आणि एका पुराणाचा सिद्धांत आहे, रामायणात नसेल तरी नसू द्या, पण एका पुराणाचा सिद्धांत आहे, प्रभू रामचंद्रांनी जटायूसाठी तर्पण विधी केला. तर्पण विधी केला. उच्च कुळातलं लेकरू आहे, उच्च कुळातलं लेकरू आहे. ज्याचा पिता विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचं सारथ्य करतोय, याचा तर्पण विधी जगाच्या मालकानं 3 दिवस तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून 3 दिवस तर्पण विधी केला. काय पात्रता असेल महाराज लोकांची, काय योग्यता असेल? दोन्ही सांगतो, कर्ज कोणतं, नाचणं कोणतं. विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं महाराज आबरूवरचं संकट तात्यासोबत असतात ते हरिभाऊ महाराज. हरिभाऊ महाराज. हो, चांगल्या भट्टीत भाजलेलं सोनं जरा विशेषच असतं. हो, चांगल्यांसोबत राहायचं, निष्ठावंत लोकांच्या सोबत राहिलं की राजे हो, आपण संसारात गेलो तरी आपला संसार सुखाचा होत असतो. पण चांगल्या लोकांसोबत राहायचं. ते वारकरी लोक आहेत. मी 27 वर्षापासून मला भूषण नाही सांगायचं, पण मला आनंद एक वाटतो, हे एवढी वयस्कर माणसं वारीत चालतात. तात्या वारीत चालतात, गुले बाबा वारीत चालतात. 75 वर्ष वय होऊन गेले त्यांचं, तरी ते सोहळ्यामध्ये पायी चालतात. ती लोक पायी चालतात. यावर्षी थोडासा काजार झालता. मागच्या वर्षी तात्यांसोबत मी आणि बोखारे महाराज चालत होतो. त्यांना दम लागत होता, तरी ओळी चालूच होत्या मालिकेच्या. मी मनात विचार केला, बाळ्या तू कालचं काटतयस. 75 वलांनी तात्यानं, 75 गुलेबाबांनी, तरीही पायी चालतात माणसं. किती मोठी माणसं आहे ती. अशा लोकांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी पंढरपुरातल्या मालकांचं दर्शन झाल्यासारखं होते. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं, चांगल्यांचं ऐकं जा, देव तुमचं चांगलं करेल. ऐकं जा मोठ्यांचं, ऐकं जा. मोठ्यांना कधी बी मोठंच म्हणलं पाहिजे. गणेश भाऊ आपल्यासारख्यांनी वयस्कर लोकांना मोठं मानायचं, कारण आपल्या अगोदर हे परमार्थात आहेत. यांनी इथपर्यंत परमार्थ आणून टाकलाय म्हणून आपल्याला कीर्तन करायचा योग आलाय. म्हणून मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे. मग अशी आलेली महंत आदरणीय जनार्दन बाबा, मोठी माणसं आहेत ती, मोठी माणसं आहेत. अशा लोकांचा आदर करत जावा. जगाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. हो,
आहुती यज्ञात सांगते. ब्रह्माय प्रसिद्ध स्वाहा, रुक्मिणी पांडुरंगाय स्वाहा, उमा महेश्वराय स्वाहा, ब्रह्मा सावित्री स्वाहा, शचीपतये स्वाहा, सिद्धिविनायकाय स्वाहा, गणपतये स्वाहा, वज्रेश्वरी स्वाहा, कामेश्वरी स्वाहा, प्रियसित स्वाहा, विमलाय स्वाहा. प्रत्येक देवतेच्या नावानं स्वाहाकार टाकत असतात यज्ञात. यानं कोणती आहुती दिली माहिती का? प्राणाची आहुती दिली, प्राणाची. जगाच्या मालकीनीला अब्रूच्या संकटातून वाचवण्यासाठी जटायूने स्वतःचा प्राण दिला. याचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी इतकं. आता मनोनी नाचे मागे मागे याचा सिद्धांत थोडासा पुढे ऐका. 3 सख्खे भाऊ नामदेव बाबा, सख्खे 3 भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काय नाही. 3 सख्खे भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काहीच नाही. केज भट महाराज काहीच नाही एकाला. तुमचं मग नाव घेतलं म्हणून लक्षात आलं. एकाला काहीच नाही. ज्याला काहीच नाही तो एके दिवशी जात राहिला, म्हणजे मृत्यू पावला. भिंतीला त्याचं प्रेत टेकलं, कपाळाला रुपया लावला. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी भरा 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 पक्षाच्या थव्यासारखी जमा झाली. त्याची धर्मपत्ती बाजूला बसलेली होती. पदर तोंडाला लावला आणि उपसाबोक्षी रडू लागली. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीच्या बाबतीत ज्या माऊलीचे मालक अगोदर जातात तिचे 14 सन्मान हरण केले जातात. ज्या स्त्रीचे मालक अगोदर जातात ना, त्या माऊलीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तिचे 14 सन्मान जातात. 14. त्याच्यातला पहिला सन्मान आहे नामदेव बाबा. नवऱ्याचं प्रेत चौकटीच्या बाहेर काढलं की एक भावकीतली विधवा स्त्री स्वतःच्या पदरानं तिचं कपाळ पुसून टाकती. एक सन्मान मातीत. नवरा चौकटीच्या बाहेर काढला की पहिला सन्मान तिचा मातीत जातो. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे ज्या वेळेला त्याला भरागडी देऊन गावात येतात, त्या दिवशी ते दारात लिंबाचा आणि हराळीचा डाखडा आणायच्या आधी तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जुडवे हे 2 सन्मान काढून घेतले जातात. 3 सन्मान सांगितले तुम्हाला, बाकीचे बघा घरी गेल्यावर. काय दुःख असेल त्या माऊलीला. पतीचं प्रेत. सगळी माणसं जमा झाली. भावकीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, आंघोळी करता प्रेत बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय. ऋण तर तुम्हाला सांगितलं. जगाच्या मालकीनीवर आलेलं अब्रूचं संकट दूर करण्यासाठी प्राणाची आहुती दिली. सामान्य कर्ज आहे काय? कोण कोणासाठी मरायले महाराज? कोण जीव द्यायले कोणासाठी? स्वतःच्या प्राणाची आहुती. हे विटीवरच्या मालकावर कर्ज आहे. ऐका पुढचं. गावातल्या व्यक्तीने विचारलं, पाहुणे सगळी जमलीत, हे प्रेत मातीला का काढत नाहीत? मधातली एक बाई बाहेर आली आणि तिनं सांगितलं, जे मृत्यू पावलाय त्याला मुलगा नाही, त्याच्या भावाला, दोन्ही भावाला एक मुलगा आहे. पाणी कोण पाजायचं? जमीन 40 एकर होती. जमीन 40 एकर. जो मेलाय त्याला. गावातला हुशार माणूस होता. मोठं गाव होतं. 100 रुपयाचा बॉन्ड आणला. जिचे 14 मान, जिचे 14 सन्मान 2 तासाच्या आत संपणार आहेत, त्या बाईला नवऱ्याचं प्रेत भिंतीला असताना बॉन्डवर अंगठा द्यावा लागला. आणि अंगठ्याच्या वरी लिहिलं, जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही चुलत्याच्या पोराने बनेली फाड्या. दृष्टांत कळाला. दोघंही पाणी पाजायला तयार झाले. इतकी हरामखोर अवलाद माणसाची. महाराज, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो इतकं मात्र खरं आहे. बापाचा आधार देऊ शकतोय. आधार देऊ शकतो चुलता. बापाचा आधार देऊ शकतोय. इतकी ताकद असते चुलत्यात. सामान्य ताकद येते. बापाच्या सख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजत नाही. ही माणसांची जात आहे. पण हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मारायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि त्याने एका पाखराला पाणी पाजले. हे नाचणं नाही तर काय? हा, त्याच्यासाठी तर्पणविधी करणं काय? म्हणून मालक ध्रुपदात म्हणतात, म्हणून नाते मागे मागे, म्हणून नाते मागे मागे, म्हणून नाते मागे मागे, म्हणून नाते मागे मागे, म्हणून नाते
एका स्त्रीवर आलेलं आबरूचं संकट, भारतीय संस्कृतीतली एक पवित्र स्त्री, तिच्यावर आलेलं संकट. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय माहिती आहे तुम्हाला? या देशाची स्त्री आहे. या पवित्र भारत देशातल्या स्त्री इतकी श्रीमंत जगात कोणतीच संपत्ती नारी के मत करिया नारी के मत करिया पण कोणती नारी जी किमान महिन्याला तरी नवऱ्याच्या एकदा पाया पडती ती. महाराजाला घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याच्या पाया पडत नाही. अरे अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस पडत नसतो. टकटक दिसाल्यात अशा काही काही टक. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. म्हणून मालक म्हणले जिका भाग्याची आहे व जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. तिचा रे तिचा पती तिचा देव. तिचा पतीच तिचा देव आहे. नाही तर ढोल गवार पशुवत नारी. ए ढोल गवार पशुवत नारी. सकल 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 ताडन के अधिकारी. ताडन के अधिकारी. ताडन के अधिकारी. मला काही गाता येत नाही. हिशोबात चलत आपलं. घाल भिताड फाड भिताड घाल भिताड फाड. काय करायचं एवढाले गायक असले आपण कशाला पिळा घ्यायचे. गायाचे चांगले असल्या बी त्योच ताना घेतो. म्हणलं मुगाड्या वजन खाऊन ताणायला यायला ताणू दिन जरा जरा. विठाला इंद्रजित अण्णा. लय दिवस झालं पाहिलं नाही तुम्हाला. फार दिवस झाले. आणि हिंदी कबीरांचे पुरावे देण्यात माणूस इतका शातूर. वाव. एकदा आपण गोदा काठीवर ऐकिल ते एक प्रमाण त्या टेलरच्या गावात. विठाला मेमरी कार्ड टाईट आहे म्हणून तर मोबाईल साधा वापरितो. भारीचा वापरायची गरज नाही. हे टाईट आहे 150 GB आहे. तुम्ही वापरून वापरून काय वापरितात. विठाला विठाला आणि पुन्हा याच्यातलं डिलीट होत नाही. तुमच्या मोबाईलचा भरोसाच नाही. जे जाऊन येते लोकायला जातं सारा पचका होऊन जातो. मग विठाला महाराज विश्वाच्या मालकीनीवरलं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. हे कर्ज आहे म्हणून त्याचा सर्व विधी केला. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा एक बारीकशी पुरावे ऐका. 10 ते 12 मिनिटात वेगात सांगतो. मला 8:30लाच कापलं. हो. पैठणला एक सोपा मुद्दा सांगतो रोजच्या तुमच्या प्रचलित. पंढरपूरचे मालक रूप लपून नाव लपून आले. रूप लपिलं महाराज.
आणि अण्णा नाव सुद्धा लपिलं. नाव ठेवलं श्रीखंड्या. आणि रूप कोणाचं होतं माहितीये का? काम करणाऱ्याचं. सेवकाचं रूप घेतलं, सेवकाचं रूप घेतलं, सेवकाचं. पण का तिथं नाचत होता त्याचं कारण सांगतो. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी कावड खांद्यावर घेतली. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी खांद्यावर कावड घेतली. आणि नाथांच्या घरचं पाणी भरायचं म्हणजे पायात बुट असेल का? हा, धोत्रावर इन केलेली असेल का? धोत्रावर करीत नसतेत म्हणा, पण मी एरी म्हणायला लागलो. असेल का त्यावेळेला? फक्त पंचागुंडाळ्याला पाणी भरायची पहिली घागरीची पद्धत सांगतोय. पहिली पंढरपुरातल्या मालकाची. पहिलं अंगवलं करायचं गोदावरीच्या पात्रात, मग घागरी विसळायच्या आणि घागरी भरून कावडीला अडकवायच्या आणि सोहळ्यात पाणी भरायचं. सोहळ्यात काय कोमल असं ना देव. त्याला चटका लागत नसेल सकाळचा, त्याला वाळू टोचत नसेल, रस्त्याचे खडे टोचत नसतील. आणि 5-4 घागरी आणून टाकल्या की देवाला कुठंतरी कानाच्या वळी असा घाम दिसायचा. रांजून असा बाजूलाच होता आणि रान्नाच्या पलीकडूनच स्वयंपाकघर होतं. स्वयंपाक करता करता एका पवित्र माऊलीनं काम करणाऱ्या नौकराचा घाम पाहिला. देव हे माहीत नाही बरं. आणि देव माहीत असता तर काम करू दिलं असतं का? होय बुवा, काम करू दिलं असतं देवाला? नाही नाही नाही. घाम पाहिला. आणि मालकाची पूजा आतमध्ये चालू होती. मालक म्हणजे पैठणचे मालक. देवघर फार मोठं होतं मालकांकडं. देवाची पूजा चालू. आणि पूजा आटपत आली की इकडं भाताचा नैवेद्य अगोदर सकाळी लागायचा. म्हणून भात शिजायला टाकलेला चुलीवर. त्यावेळेला गॅस नव्हता, कुकर नाही, पुकर नाही, काय नाही. चुलीवर स्वयंपाक होता, चुलीवरच. हो, भात शिजला. 4-5 कावडी टाकल्याबरोबर घाम पाहिला आणि अंतःकरण तुटलं. आपणच याचं नाव श्रीखंड्या ठेवलंय. काय सेवा करतय, किती सेवा करतय, काय म्हणत असेल याचा जीव, किती पाणी भरतय. मनात विचार केला. देवघरातल्या देवांची मालक पूजा करतात. मालकांची पूजा कधी कधी लांबली की श्रीखंड्याला जेवायला वेळ होतो. आणि त्या दिवशी नाथांची पूजा लांबली. गिरिजा काकींनी देवघरातल्या देवाची पर्वा न करता आपले मालक काय म्हणतील याची नामदेव बाबा पर्वा न करता हळूच कोण आवाज दिला. श्रीखंड्या, हे श्रीखंड्या. जी आईसाहेब, जी जी देव म्हणत होता, देवजी म्हणत होता. अधिकार किती मोठा असेल गिरिजा काकींचा. देवजी म्हणायचा, देवजी म्हणायचा. अब्जाच्या प्रॉपर्ट्या सासऱ्यानं कमिल्यात तरी सुनाच्या जिभेला येळडिंगी झाल्या त्या जी म्हणीनत. हा, झोपीत नाही भिताडा अंगावर पडायचं का? घरात दबून मरशील, घरात तुला जेसीबीनं उकरून काढावं लागेल चुड्यांनी. हा, सासऱ्यानं कमिलेल्या प्रॉपर्टीत तुपात चपाती बुडून खाती आणि सासऱ्यानं सुनबाई म्हणल्यावर काय म्हणती? हा, तुला थुत्राकून पॅरेलिस येईल. हो हो, घरात जाळावं लागेल, घरात. ह्या पितरांचा, ज्येष्ठांचा अपमान करणाऱ्याला पंढरपुरातला मालक दखल करत नाही त्याची. घरातल्या लोकांची सेवा करायची माझ्या माईंनो. हो, घरातल्या लोकांची. तिच्यासारखी पवित्र माऊली जगात कोणती नाही. हो, घरात. मला सांगा, मी 2 तास फोन उचलतो, फक्त 2 तास, बाकी नाही उघडीत नाही, उघडीत नाही, उघडीत नाही. आणि एवढे मोठे कॅमेरे लावून हे मंडपामध्ये तुम्हाला घाणेरडे शब्द वापरायला का? माझ्या गोळ्या संपल्यात का? हा, का मी गांजावडून आलोय? पुरावा सांगतोय. फक्त मी तुम्हाला याच्याही पलीकडचे शब्द सांगत नाही. हे तर लय साधे शब्द वापरायला लागलो. खूप शब्द बेकार, संतांनी फार वेगळे शब्द वापरलेत, पण ती सांगण्याची माझी पात्रता नाही. तो अधिकार त्यांचा आहे. माझी काय पात्रता आहे 42च्या बाळूची सांगायची? माझं वयच काय 40-42. माझे सगळे केस पांढरे होते आणि तेव्हा कोणाच्या बापाला भेणार नाही. विठाला काय होतं, काही काही मर्यादा आल्यात नामदेव बाबा. गण वाचिले, गण लक्षात आहे, अमकं पुराण पाहिलं, तिथं पुरावा पाहिला, लोक ऐकत लईच किती बाबा ते इतकं नाही बोलायला पाहिजे.
इतकी काय कडक फोडणी द्यायची आणि मग चोपट दिल्यावर तू खात बी नाही सोमळ्या. हो वरून मिरची मागतो. मावऱ्या फुटल्याशिवाय चांगली लागते का ती फोडणी. सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, गरजेची असते. वा मी पुराव्यानं बोलणार पण तसं नाही बोलणार. श्रीखंड्या जी आई साहेब जी 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 इकडे. आई साहेब तुम्ही सोहळ्यात आहात, तू नाही का सोहळ्यात. हो मग ये. पाय भरलेले आहेत, धुई पाय. रानातलं जे पाणी घेतलं, पाय धुतले. चोरत चोरत स्वयंपाकघरात अंग चोरीत बसायला पाठ टाकला. जो पाठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बसायला होता, तो पाठ गिरिजा काकीने श्रीखंड्याला बसायला टाकला. याचा अर्थ सांगू. गड्याला बसायला टाकला. गड्याला देवे माहिती आहे, गड्याला बसायला टाकला पाठ गड्याला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही. त्यांच्याकडे भिकारी जरी आला तरी सोन्याच्या पात्रात जेव घालायचा, पण ते जेवत नव्हते. पात्र टाकलं पुढे सुवर्णाचं, त्याच्यात भात टाकला, दूध टाकलं, तूप टाकलं, साखर टाकली, स्वतः हलवलं. खा श्रीखंड्या, घे घे. आईसाहेब मालकांची पूजा चालू आहे, देवाचा नैवेद्य आहे. ऐक श्रीखंड्या, तू खा रे बाळा, तू खा. मी नैवेद्यासाठी चुलीच्या उल्ह्यावर दुसरा भात शिजवते. उलं वासायचं ना चुलीला, मी दुसरा एक लोटकभर भात शिजवते, पण तू खा रे इतका खा. काय म्हणावं देवानं, म्हणून नाचे मागे मागे. का नाचतोय, काय म्हणावं देवानं नामदेवा. जगाच्या मालकानं श्रीखंड्याच्या रूपात गिरिजा काकीला सांगितलं, आई साहेब मालकाच्या आधी कसा जेवू मी. मालक देवाऱ्यातल्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय जेवत नाहीत, आणि तुमच्या घराची चौकट ओलांडली त्यावेळेस पासून नियम आहे, मालक जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मी कसा खाऊ. बाईच्या लक्षात आलं, याला जेव घातल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. शेवटचं अस्त्र वापरलं. श्रीखंड्या, तुला हरिपंडिताची शपथ आहे, तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेव. आई साहेबांनी लेकराची शपथ घातल्यामुळं जगाचा बाप जेवतोय. नामदेव बाबा जेवतोय जेवतोय. डोळे पुसले आणि ढसा 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 गोदावरीच्या पात्रात उकसाबुकसी रडू लागला. त्या पवित्र पापनाशिनीनं विचारलं, पापनाशिनी, पवित्र पापनाशिनी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा. इतकी पवित्र पापनाशी खळखळून आली. विचारलं, प्रभू का रडता. अगं कारण ती त्याच्या अंगठ्यापासून जन्माला आलेली. गंगा त्याच्या चरणीच्या, गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या. हो प्रभू तुम्ही का रडता. अगं मालकिनीनं मुलाची शपथ घालून मला जीव घातले. काय स्वभाव आहे मालकिनीचा. नामदेव बाबा निर्णय दुसऱ्या दिवशी बदलला. त्या दिवसापासून बाईसाहेबाचे लुगडे धुवायला सुरुवात केली. तिथून पुढे नाथांचे पितांबर धुवायला सुरुवात केली. म्हणून मालक ध्रुवपदात म्हणतात, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, नाचे नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, अंगे भारत
मनोरंजनाचे केलेल्या सेवेचं ते कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी काम करायला आहे. दत्त चोपदारी 36 वर्ष दरुजा सांभाळला म्हणून नाचे मागे मागे. वाजले ना 10:30. हो द्या काही सोड माफी करतो. 21 किलोची पाहिली. एक पुरावा सांगतो तुझ्या आग्रह करता. मला जायचंय रे पुन्हा सलाईन घ्यायचं राहिले. हो ना लवंगा खाऊ खाऊ चाललाय कारभार. आधीच तर त्या अपघातात गुडघं बोंबलत गेले आणि इथं कमरात बी गॅप सांगितलाय. का भरो तू काय माहिती इतकं टाकायलो तरी भरच न. जाऊ द्या मालकानं वाचिलं तेच आपल्याला बरं झालं. काय जरा जुरा आता सहन करावं लागेल त्याला. काय चांगलं काम केलं की कर्ज होतं. शेवटचा पुरावा सांगतो. कर्तव्यास्थित निष्ठेषु भयं व्याप्तियाम जवाग्रो भय व्याप्ती स्थित पुण्यानाम मेरुयाम दंडेषु स्तता यत भवे सत्कर्मास्थित उच्चता. चांगलं काम जवा इतकं जरी केलं तिळा इतकं जरी केलं तर पर्वता इतकं कर्ज त्याच्या डोक्यावर. आणि तिळा इतकं जरी पाप केलं तिळ मात्र जरी होयाभिमान मेरू तो समान भार देवा. दोन्ही गोष्टी आता चांगलं काम करायचे. म्हातारं थकलं. एक थकलं म्हातारं. थकत असतं माणूस. कौरक इतक्या आयटीत बोलन बाळ्या. 5-4 वर्ष अजून 2-4 दातड पडली की गेली हवा. व्यवस्थित म्हणता येणार नाही. श्लोक तर विषयच नाही. मग काय प्रश्न झाला तिथं. होत असतं जीर्ण. थकली एक व्यक्ती. पण नामदेव बाबा ती व्यक्ती निष्ठावंत वारकरी होती. 35 वर्षाची वारी पंढरपूरच्या मालकाची. असं मी सांगत नाही इतिहास सांगते. मी काय त्या काळात नव्हतो. पुरावा 700 वर्षापूर्वीचा आहे. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. 700 वर्षापूर्वीचा. संत शिरोमणी नामदेवरायांच्या अगोदरचा काल पण त्यांच्या पाहण्यातला काल. त्यांच्या अगोदरचे संत. त्यांचे वडील थकले त्या वारकऱ्याचे. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. निष्ठावंत वारकरी. निष्ठावंत वारकरी. एके दिवशी गावातल्या श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं रानोबा जी माय बाप. जी शब्द वापरायचे. जी माय बाप जी. आमचे पाहुणे तिथे ही वस्तू घेऊन जा. 10 किलोचं गठुडं होतं आणि रानोबानं डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन निघाले. पुत्र बाहेर आले. विचारलं बाबा कुठे निघालात. कर्नाटक मध्ये. काय याच्यात. मालकाच्या भैमुगाच्या शेंगा येतात. काय असेल ते आता वानवळा द्यायचा होता. लेख देईल ती तिथं. आंबे असतील भैमुगाच्या शेंगा असतील काय असेल. लेख कर्नाटक मध्ये देईल ती तिथं द्यायचं होतं. आणि रानोबा डोक्यावर घेऊन जातात. मुलाने काय विचार केला. इतकं वय झाल्यावर आपले बाबा इतकं वज घेऊन जातात. तात्काळ मुलाच्या डोक्यावरचं गठुडं घेतलं आणि ती चिठ्ठी घेतली. पत्ता लिहिलेली
ती चिठ्ठी कमरेला लखोटा खोसला आणि कर्नाटकमध्ये स्वतः मुलगा गेला. त्या मुलाचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. मंगळवेढ्याचे मालक, मंगळवेढ्याचे मालक. दोन कर्ज सांगतो. कर्नाटकला चोखोबराय ज्या वेळेला गेले त्यावेळेला 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला आहेत. मंत्र्याला किती असतील? एक दिवा. एकट्याच गाडीला 222 आणणार. एकट्याच गाडीला महाराज 222 दिवे. 33 कोटी देवाचा राजा, 222 मंत्रीपद एकट्यालाच. पण त्याच्या गावातलं अमृत खराब झालं. 124 यज्ञ केले, 123 केले. 24वा करण्यासाठी पोरीचं लग्न करावं लागलं. तिचं नाव होतं जयंती. मी दुपारी चरित्र सांगितलं. जयंतीचं लग्न केलं, मग ते यज्ञ. बरेच यज्ञ पोरगी असल्याशिवाय करता येत नाहीत. राजा दशरथाला एक यज्ञ करायचा होता. शांता नावाची कन्या मानस म्हणून स्वीकारली आणि मग तो यज्ञ करता आला. पोरीवर जरा प्रेम करी जा. हो, सगळेच जर म्हणले आम्हाला पोरी नाही तर आपले पोरं कुठं काढून द्यायचे साठवायला? हा, का मुंज्याचे भक्त, का मसुबाचे भक्त, का द्यायचे कुंभमेळ्यात सोडून? समतोल असला पाहिजे कारभार, तेव्हा अडचण येत नसती. हो, पोरीच भेटणार. तुम्हाला काहून पोरगी आवडणं? तुम्हाला पोटच पाहिजे, त्याला बुडून खेटर थुतरात आणायला. मुलीचा यज्ञ केला, नाही शुद्ध झाला अमृत. एका संन्याशानं सांगितलं, बुवा तो संन्याशी होता नामधारक, नंबर 1चा भजन्या. भगवान शिवशंकरासोबत भजन केलं त्या संन्याशानं. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. नारद नावाचे संन्यासी. यति भय व्याप्ति न सुदयति काला, छंद पराभय जायन्ते, निमकृत जन भय संग सुधा, धर्मान परियन त्यज्य दुजे. धर्मानायं पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रया, मुक्त भयो यति नाम निष्ठ भय व्याप्ति सुदायन छंद करो, व्याप्ति सुदायन छंद करो, व्याप्ति सुदायन छंद करो. या नारदांनी भजनाचा अनुग्रह त्या दिवशी घेतला, हरिनामाचा. हरिनामामुळं नारद एका जागेवर थांबू लागले. नाहीतर नारदाला शाप होता भगवान शिवशंकराच्या सासऱ्याचा. त्याला जरा खुर्चीचा लय गर्व होता. भगवान शिवशंकराचा सासरा, त्याला खुर्चीचा जास्त गर्व होता. सतीचा बाप, हो, त्याला प्रजापतीपदी मिळाली. काय नाव होतं त्याचं? दक्ष. प्रजेचं पालन करण्यामध्ये दक्ष होता, म्हणून प्रजापती दक्ष. यत् प्रजोत्पालनाय सगर्भेन भयो निव्याप्ति सुधाय, सुपुत्र भययनि जायन्ते, वात्सल्या भय विन्मख जाय, सुपत्रेयन सकल सुधा, सगर्भे भय व्याप्ति सुधा, छंदेति भययन जायन्ते. स्वतःच्या गर्भातून झालेल्या लेकरावर जितका आई प्रेम करते, इतकं प्रजेचं प्रेम करणारा राजा म्हणून प्रजापती दक्ष. पण याचा आलं गंडल. आणि गंडलं येऊ नये. गंडलं बसायच्या जाग्याला येतेत, इथं येतेत, जांगात येतेत. गंडलं लय बेकार जाग्यावर येते. इथं आलेलं तर लय अवघड. हा, त्याला ब्रेन ट्यूमर म्हणतात वाटतं, नाही का? गंडलं बेकार. अहंकाराचं हे तरी माणसाला घेऊन जाते गणलं. अहंकाराची गणलं पिढ्यानं पिढ्या कुळाचा नाश करते. त्याला गंडल आला अहंकाराचं. म्हणून माणसाचं तोंड काढलं आणि बोकड्याचं लावलं. म्हणून तो महादेवाच्या पाया पडतात असं करते, बोकड्याचा आवाज काढते. हे भगवान शिवशंकरा, तुमचा सासरा शहाणपणात आल्यामुळे त्याला शेळीच्या पोराचं तोंड लावलं. आमच्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून माफ करा बरं का भगवान शिवशंकरा. शिवजी शिवजी होते माझे.
राजो, भगवान शिवशंकरांनी स्थापन केलेला संप्रदाय एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकराची कृपा आहे. म्हणून तुम्हाला पक्वाद वाजिता येतोय, म्हणून तुम्हाला गाता येते, म्हणून गिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता येते. शिवजींची कृपा आहे, त्यांनी आरक्षित केलेला संप्रदाय हा शिवजींची कृपा आहे. शिरोमणी महादेव पैठणचे मालक सांगतात. अहो, वारी सुद्धा त्यांचीच आहे. वारी परंपरा शिवजींनी सुरू केली, त्यांनी सुरू केली. बरे काही प्रमाण आहेत, पण आता वेळ संपलाय, पुढे सरकू लवकर. कर्नाटक मध्ये गेले, चोखोबरायला सांगितलं आमरस शुद्ध करायचं, ते म्हणले पंढरपूरला या. स्थान महात्मा सांगितलं. इंद्रानं 2-4 वेळेस सुलकावणी झाली. मग मंगळवेढ्याला चंद्रभागेच्या कडेला लिंबाचं झाड, तिथं आमरस शुद्ध झालं. उपकार सांगतोय, कर्ज कर्ज कर्ज. आमरा ही जीवविती. स्वर्गातली लोक मरत नाहीत, पुण्य संपल्यावर खाली येतात, याच्यासाठी पण पुरावे आहेत. पण अमृत 5 प्रकारचं खराब झाल्यावर शुद्ध होत नाही, ते चोखोबरायांनी केलं. आणि स्वर्गातल्या लोकांना जीव घातले. सामान्य कर्ज आहे, एकट्या देवावर नाही, 33 कोटी देवावर कर्ज झालं चोखोबरायचं. हे कर्ज आहे, कर्ज 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 कर्ज. म्हणून हे कर्ज फेडण्यासाठी इंद्र कैलासावर गेले. आणि कैलासावर गेल्याच्या नंतर शिवजीचं दर्शन घेतलं महाराज. आणि शिवजीला सांगितलं, उद्याची येणारी सोमवारची एकादश, ती कोण्या महिन्यात आली ती घरी गेल्यावर बघा. ती सोमवारची एकादशी, त्या सोमवारी विमानं पंढरपूरला उतरले. मालकाचं दर्शन घेतलं आणि मंगळवेढ्याला विमानं गेले. आणि मंगळवेढ्यात चोखोबरायचं दार झाडलं. आणि चोखोबरायच्या घरी एकादशीचा जागर. भगवान शिवशंकर, इंद्र गणेश बा पक्वाद वाजायला, शिवजीच्या बाजूला नारद आणि तुंबर स्वर धरायला. जागर केला. मी सांगत नाही, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारी. ती एकादश सोमवार आली. गाथा बघून घ्या, अभंग कोणाच्या घरी गेल्या पहा. सोमवारी एकादशी विमान उतरलं. विमान 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 विमान. द्वादशीला दही भाताचा प्रसाद. सगळ्या देवता जेवल्या. चोखोबरा लिंबाच्या बोरीचं झाड होतं दारात, त्याला हात देऊन उभेत. सोयराबाई बाजूला उभेत. कर्ममेळा तिकडच्या कोपऱ्यात आहे. आईसाहेबांनी पात्र टाकले पंढरपुरातल्या मालकीनीनं. म्हणून नाचे मागे मागे म्हणतोय, सांगतोय. पात्र टाकले. मालकाला विचारलं, पात्र किती टाकू? पात्र 4 टाक. लक्ष्मीने विचारलं, कर्ममेळा, तुला मी सांगतोय ना 4 टाक. पात्र 4 टाकले. एका पात्रावर मालक बसले पंढरपुरातले, दुसऱ्या पात्रावर पंढरपुरातली मालकीन बसली. दोघांच्या मधात एक पात्र शिल्लक आहे. आणि विटेवरच्या मालकाच्या उजव्या हाताला एक पात्र शिल्लक आहे. आवाज दिला, चोखा जी जी बसा इथं. कसा जेव तुमच्या सोबत, कसा जेव. मी हिन कुळातला आहे. चोखा, तू जर नाही जेवलास ना तर पुढची द्वादशी येईपर्यंत पाणी पिणार नाही. आण वाहिली देवानं. मग चोखोबराय मांडी घालून तिथं बसले. आता असं काही सांगितलं ना, काही उचले म्हणते ते कशातले. भेटला आम्हाला उचले आहे का नाही, हे कशातले. मी म्हणलो, तू थुत्तर पुरत नाही वरचं खाला, तू कशाला येड्यावानी करतो. शेळीनं पांदिला चराव. शेळीनं कुठं चराव? पांदिला. म्हणजे काट्यावर गेलेले येलं खात्र आहे ना, आहे का नाही ना. शेळीनं पांदिला चरावा, गाईनं पडकात चरावा, तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरावा. हो, आणि उठाडानं झाडाचा पाला हा नाव. शेपुडी म्हणली मला उठाडासारखं खायचं. मरशील ना बाई, येडपट आहेस का तू. या फासोळ्या तुटत्यान, इतकी उचवडी कुठं जाईन तू कशाला गिरगाव करायचं हिचकायला रे. लोकायचं धुणं धुणार यायला बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असती. वाचतोय मी, वाचतोय 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 मी, नित्य नित्य वाचतोय, नित्य वाचतोय. हो, मी काय तुमच्यासाठी वाचत नाही, मी माझ्या उद्धारासाठी वाचतोय.
मी माझ्या स्वार्थासाठी वाचतोय, मी माझ्या फायद्यासाठी वाचतोय. चांगल्याचं वाचिलं पाहिजे. संत चरित्र वाचा.